इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या आधी आपण कट करून घेऊयात। सुरुवातीला थोडंसं कट करून याच्या अशा शिरा काढून घ्यायच्यात। तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारात तुम्ही या शेंगा कापून घेऊ शकता। याप्रमाणे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत। ते या शेंगा आता आपण धुवून घेऊया व्यवस्थित पाण्याने। स्वच्छ धुतल्यानंतर आता एका कढईमध्ये या शेंगा घेऊन 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून या शेंगा आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगांपुरतं थोडंसं मीठ टाकायचं पाण्यात आणि ते झाकण ठेवून या शेंगा आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात। पाण्याला उकळी आली की यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा शिजतात तोपर्यंत आपण याचं एक वाटण बनवून घेऊया। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं मी इथे घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर ओलं खोबरंही घेऊ शकता। थोडीशी कोथिंबीर, याचं एक मिक्सरला छान पाणी न घालता वाटण करून घ्यायचं। इथे आपल्या शेंगाही शिजल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि या काढून घेऊयात। दुसऱ्या एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल तापलं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली आहे, थोडंसं हिंग घालायचं, एक छोटा चमचा जिरं घालायचं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे। कांदा आता छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा कांदा परतला आहे। तर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालूयात। आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचं आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि एखाद्या मिनिटं परतून घ्यायचं। 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे। तर टोमॅटो ही आपण छान मसाल्याबरोबर परतून घेऊयात। थोडंसं परतलं की यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत। थोडंसं मीठ घालायचं, मीठ आपण शेंगांनाही घातलं होतं। एक छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आपला घरचा जो मसाला असतो गरम मसाला तो घातलेला आहे। आता हे मसाले सुद्धा आपण छान परतून घेऊयात। शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे शक्यतो लहान मुलांनी आणि स्त्रियांनी याचा आहारात जरूर समावेश करावा। आता आपले मसाले छान परतून झालेले आहेत, याला तेल सुटलं आहे छान। आता आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या पाण्यासकट यामध्ये घालायच्या आणि आता या मसाल्यांमध्ये या शेंगा साधारण एक 4 ते 5 मिनिटं आपण अजून शिजवून घेऊयात, म्हणजे जो मसाला आहे तो शेंगांमध्ये छान मुरला जाईल। शेंगांचं पातळ कालवण नाहीतर मग आमटी किंवा सांबारमध्ये शेंगा आपण नेहमीच खातो, पण या प्रकारे शेंगांची ही सुकी भाजी नक्की करून पहा, खूप छान लागते। ह्याला उकळी आल्यावर यावर झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं आहे। तुम्हाला जर अजून कोरडं हवं असेल तर थोडंसं पाणी अजून आटवून घ्या। आता यामध्ये एक 3 ते 4 चमचे आपण दाण्याचं कूट घालूयात। याने भाजी छान अशी मिळून येते आणि दाटसरपणा सुद्धा येतो भाजीला। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।